आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत, ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जी काही शहीद झालेले कुटुंब आहे, ज्या जे आमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होते, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पालण्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्याबाबतीत काही निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा, अनेक मुद्दे एवढे उपस्थित केलेत. शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे की जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आहे आमची सुद्धा, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे, त्यामुळं आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत, तर राज्याच्या बाबतीमध्ये खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या, परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. परंतु सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाही, अर्ज येत नाही. तर हे असे अर्ज येत नाही, या सबबीखाली दाखले देता येत नाही, हे म्हणणं काही फारसं संयुक्त नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या. आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्हाने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कशी उपलब्ध होतील यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या, मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय जयंत पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही अंश कार्यवाही केलेली आहे. असं दावा करणार नाही की 100% कारवाई झाली.